विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. मंत्रिमंडळ बैठकीआधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता. सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळ विस्ताराकडे आता संपूर्ण देशाचं लागलंय लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, तर राज्यातील विकास प्रकल्पांसंदर्भात भेट घेतली अशी फडणवीसांनी दिली माहिती. महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा दिल्याचं म्हणत मोदींचे आभारही मानले. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार. दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुनरुच्चार. रिकाम टेकड्या लोकांना आता माझ्याविषयी चर्चा करायला आवडतात. फडणवीसांची ही टीका. आपण विरोधात आहोत, जोमाने काम करायचं, शरद पवार यांनी विधान केल्याच्या सूत्रांची माहिती. कुणीही संभ्रमात राहू नका, संघटन वाढीसाठी काम करून तरुणांना सहभागी करून घ्या, पवारांनी सूचना केल्याची माहिती. वायदे चव्हाण सेंटरमधील बैठकीत पवारांनी सूचना केल्या अशी देखील माहिती. शरद पवारांनी बैठकीमध्ये कोणत्याही सूचना दिल्या नाही. पवारांनी फक्त नेत्यांचं ऐकून घेतलं. सुप्रिया सुळे यांचीही माहिती समोर. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी दादांची इच्छा होती, मी तसं बोलले होते. सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया. मात्र एनसीपी नेत्यांच्या मनात तसं नाही हे समजलं, त्यामुळे त्यावरती पडदा पडला. दोन्ही एनसीपी एकत्र येण्याच्या प्रश्नावरती सुप्रिया सुळे यांचंही वक्तव्य. भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर. 13 उपाध्यक्षांची नियुक्ती. महाराष्ट्रातून भारती पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड. विनोद तावडे, पियुष गोयल, स्मृती इराणी यांना देखील संधी. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त 8 जणांना संधी, तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रमुख नेत्यांची नियुक्ती. नव्या कार्यकारिणीमध्ये स्मृती इराणींसह 12 महिलांचाही समावेश. रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा अखेर भरत गोगावले यांच्याच हाती, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांचं नाव जाहीर. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांना अखेर पालक मिळाले. मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी वर्णी लागली. त्यानंतर नाशिकमध्ये जल्लोष. नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला. नाशिक भाजपच्या कार्यालयामध्ये पेढे भरवत आनंदोत्सव. नाशिकच्या पालकमंत्री पदावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डावलणं आश्चर्यजनक, तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांची ही प्रतिक्रिया. भुजबळांसारखे ज्येष्ठ मंत्री नाशिकला असताना देखील त्यांना पालकमंत्रीपद दिलं नाही, आहेर यांचं हे वक्तव्य. आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा प्रयत्न करणार. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा हा सूचक इशारा. रायगड विधान परिषदेची निवडणूक शिवसेना लढली असती तर ती जिंकली असती, मात्र महायुतीचा धर्म पाळला. महेंद्र दळवी यांचा तटकरेंना हा टोला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आणलेला आहे. संजय राऊतांची टीका. रस्त्यांची कामं कुंभमेळ्यासाठी करतायत की कमिशनसाठी? संजय राऊतांचा फडणवीसांसह गिरीश महाजनांना सवाल. राऊतांना काय बडबड करायची ती करू द्या, गिरीश महाजन यांचं हे प्रत्युत्तर. मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून मुंबई जाम करण्याचा इशारा. 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र मला पाहिजे, वेळ आली तर सरकार पाडणार, जरांगेंचा हा इशारा. ओबीसी समाज वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र दिल्यास आम्ही रस्त्यावरती उतरू. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा हा इशारा. 1 सप्टेंबरला ओबीसींचा मुंबईमध्ये मोर्चा. ओबीसींचं 1 सप्टेंबरचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरात रेकॉर्ड ब्रेक असेल, हाकेंची प्रतिक्रिया. भाजपची मानसिकता. ओबीसी समाजावर अन्याय करण्याची. ओबीसी आरक्षणावरती फडणवीस सरकार अपयशी. नाना पटोले यांचे हे उत्तर. ओबीसी मंत्र्यांचे गोंडेस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात. मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारे यांचं हे संतापजनक विधान. नवनाथ वाघमारे यांच्या विधानानं नवीन वाद पेटण्याची देखील शक्यता. वाघमारेसारख्या लोकांना आम्ही मोजत नाही. लेकीबाळींवरती बोलणाऱ्या लोकांना आम्ही बघत देखील नाही. जरांगेंचा हल्लाबोल. आजवर मी कुणाच्याही लेकीबाळीला बोललेलो नाही. इज्जत घालवायची आणि माफी मागायची, जरांगेंची प्रतिक्रिया. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.